बातमी नागपुरातून। नागपूर विधान भवनात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी पोहोचले। भटक्या कुत्र्यांचा मुद्दा थेट सभागृहात उपस्थित झाला। कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी पोहोचले त्यावेळची दृश्य नागपूर विधान भवनात भटक्या कुत्र्यांचा दोष पाहायला मिळाला। कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी पोहोचले। भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला होता। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। महेंद्र, आपण पाहिलं याआधीही नागपुरातील भटक्या कुत्र्यांसंदर्भात न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते, काही आदेश दिले होते आणि त्यानंतर हे प्रकरण थेट विधान भवनात पोहोचलंय। विधान भवन परिसरातही भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। काय माहिती आहे? नक्कीच विधान भवनात ठाकरे गटाचे आमदार आहेत सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि एखाद्या आमदाराला जर कुत्रा चावला तर काय करणार असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते। आपण जर कुठे राहतो त्या ठिकाणी कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस पाहायला मिळतोय। कुत्र्यांनी जे ते चावा घेतलेला आहे त्यावर जे ते इंजेक्शन पण काही ठिकाणी मिळत आहे। मुंबईतल्या काही ठिकाणी जिथे मोठी मोठी महानगरपालिकेची दवाखाने आहेत त्या ठिकाणी हे इंजेक्शन मिळत नाहीत आणि त्याबरोबर त्यांनी गोरेगाव ट्रॉमा येथे तर इंजेक्शन उपलब्ध नाही असे मुद्दे ते उपस्थित केले होते। यानंतर जे ते सरकारकडून इथे महानगरपालिकेचं विधान भवनाचे पथक आलं होतं। त्यांनी ज्या प्रांगणात विधान भवनाच्या कुत्रे फिरत होते, भटके कुत्रे फिरत होते, त्यांना ते पकडण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेचं एक पथक आलं होतं। अगदी जर आपण पाहिलं तर याआधीही नागपूर खंडपीठाकडून या संदर्भातला प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि आदेश देण्यात आले होते की या भटक्या कुत्र्यांसाठी निवारा उपलब्ध करून देणे आणि या भटक्या कुत्र्यांना एका निवाऱ्यात ठेवणं। मात्र त्या संदर्भातल्या उपाययोजना न झाल्यामुळेच कुठेतरी हे भटके कुत्रे आता थेट विधान भवन परिसरात पोहोचतायत की काय, हा प्रश्न उपस्थित होतोय। महेंद्र, नक्कीच जेव्हा हे नागपूर खंडपीठाने आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून यावर त्वरित कारवाई करण्यात यायला पाहिजे होती। मात्र सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या प्रांगणात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे फिरत आहेत आणि हाच मुद्दा आहे तो ठाकरे गटाच्या आमदारांनी उपस्थित केला होता। त्यावर जे महेश लांडगे म्हणून जे आमदार आहेत त्यांनी या सगळ्या भटक्या कुत्र्यांना पाळीव कुत्रे पाळतात त्यांच्याकडे द्यावं असंही एक प्रकारे चर्चा झाली होती। मात्र या भटक्या कुत्र्यांचा विषय आता गाजतोय। आज जे आहे ते नागपूर अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या प्रांगणात नागपूर महानगरपालिकेचा पथक आला आणि या कुत्र्यांना पकडण्यासाठी ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतं। अगदी महेंद्र, या संदर्भातील अधिक तपशील तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।